माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। सगळ्यात अगोदर महाशिवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। रेसिपीला लेट झाला आहे काही कारणाने, तुम्हाला माहीतच असेल माझ्याकडे लहान बाळ आहे पिऊ, तिच्यामुळे ही रेसिपी लेट झालेली आहे। तर मी आज बनवणार आहे साबुदाणा चीज बॉल। त्यासाठी मी काय काय घेतले, मेन हा साबुदाणा आहेत भिजवलेले, एक 4 तास मी भिजवलेले आहेत। तिखट आहे, मीठ आहे, बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर आहे आणि हे चीज आहे। कुठलंही चीज चालतं त्यासाठी। आणि मी हे जास्त काय तेल वगैरे लागणार आहे आणि तेल घेतलेलं आहे। इकडे साईडला तेलची बॉटल ठेवलेली आहे। तर सगळ्यात अगोदर हा बटाटा आहे, हा बटाटा व्यवस्थित असं कुस्करून घ्यायचा आहे आपण। बटाटा ओबडधोबड हे मिक्स असं हे कुस्करलेलं आहे, म्हणजे मॅश केलेला आहे। मी तिखट थोडंसं टाकलेलं आहे कारण घरी लहान मुलं असल्यामुळे मी तिखट कमी टाकलेलं आहे। कोथिंबीर आहे, असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये। हे बघा, असा बटाटा व्यवस्थित मिक्स करून म्हणजे बारीक करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण हे भिजवलेले शाबू घालायचे आहेत। ते सुद्धा असं व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आपण। जो बटाटा उकडलेला होता ना त्याच्यामध्ये असं एकजीव करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण आपण। जर तुम्ही तिखट खात असाल तर तिखट सुद्धा घालू शकता याच्यामध्ये, असं काही नाही की तिखट घालायचंच नाही। माझ्याकडे लहान बाळ असल्यामुळे मी तिखट कमी टाकलेलं आहे, कारण ती पण खाऊ शकतात ना। आपण खात बसलो तर ते पण मध्ये येतात, मग आपण देऊ शकतो ना त्यांना पण। त्याच्यामुळे मी तिखट कमीच टाकलेलं आहे। हिरवी मिरची सुद्धा तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये। हे बघा, असं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि मस्त असा गोळा तयार झालेला आहे। एक 10 मिनिट आपण असंच या गोळा करून ठेवायचा आहे, त्याच्यावरती प्लेट ठेवून 10 मिनिटं ठेवून देऊ। एक 10 मिनिटं झालेले आहेत आणि मी इकडं हे असे गोळे सुद्धा करून घेतलेले आहेत चीजचे। माझ्याकडे चीजचा डबा होता, क्यूबवाला नव्हता। आपण आता सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, थोडंसं असं ते मिश्रण घ्यायचं आहे आणि आपण अशी तिची टोकरी बनवायची आहे आणि त्यामध्ये आपण हा चीज घालायचा आहे आणि असं बंद करायचं। झाला की नाही गोळा मस्तपैकी, दिसतोय ना खूप छान। तर सगळ्या अगोदर मी गोळे बनवून घेते। मी सगळे गोळे करून घेतलेले आहेत असे व्यवस्थित मस्तपैकी। असे बघू शकता इकडे किती छान दिसतात पण मस्तच। आणि आता आपण फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे फ्राय नाही करायचं, जे आपल्याकडे आप्याचं भांड आहे त्याच्यामध्ये त्याला भाजून काढायचे आहेत। मी हे गॅसवरती आप्पे पात्र ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये जसं आप्यांना तेल टाकतोय तसं तेल टाकून घ्यायचं आहे आपण। तेल पण तापलेलं आहे। तर हे जे आपण गोळे बनवलेले आहेत त्याच्यामध्ये एक असं सोडायचं आहे। तर मी सगळे आता गोळे आहेत ना हे सगळे बरेचसे ठेवून दिलेले आहेत आणि आपण याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे। गॅस पण कमी करायचा आहे।
एक 5 मिनिटानंतर आपण हे झाकण काढायचं आहे आणि म्हणजे परतायचे आहेत आपण. हे बघा असं आपोआप हवा परतायचं आहे. हे बघा कलर दिसायला लागलेला आहे ब्राऊन. मी असे सगळे परतून घेते. मी सगळे गोळे असे परतून घेतलेले आहे. आणखी मग 10 मिनिट आपण हे झाकण ठेवायचं आहे. तर मी उपवासाची चटणी करून घेते. हा बटाटा आहे, हा दही, कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या. तुम्हाला याचा व्हिडिओ डिटेलमध्ये पाहायचा असेल तर चॅनलला कमेंट्स करून सांगा की ही आम्हाला चटणी पाहिजे आहे, तर करून दाखवा. मी करून तुम्हाला नक्कीच दाखवीन कशी बनवायची आहे डिटेलमध्ये. तर मी ते बॉल भाजीपर्यंत ही चटणी करून घेते. सगळे आता भाजलेले आहेत मस्तपैकी आणि कलर सुद्धा आलेला आहे. इकडे बघा मस्तपैकी असे बघा सुट्टा सुद्धा पटा सगळे. तर अशा प्रकारे रेसिपी तयार झालेली आहे. आता दुसऱ्या प्लेटमध्ये मी काढून घेते. इकडे बघू शकताय मस्तपैकी रेसिपी तयार झालेली आहे. ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. खूप मेहनत करावी लागते व्हिडिओ बनवण्यासाठी. तुम्हाला माहीतच आहे की माझ्याकडे एक लहान बाळ सुद्धा आहे, तर सपोर्ट करा असं चॅनलला. आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांचे धन्यवाद असा सपोर्ट केल्याबद्दल. तर तुम्ही बघू शकता माझ्याकडे लहान बाळ रडते सुद्धा. तशीच मी रेसिपी करते घरातली कामं वगैरे आवरून. आणि ही रेसिपी उपवासाचीच आहे, महाशिवरात्री स्पेशल.